नमस्कार. तर इयत्ता 11वी मध्ये आपण गेल्या लेक्चरमध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ, त्यानंतर मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये आपण एखादं लॉंग डिस्टन्स वरती जर स्टार असेल किंवा एखादा प्लॅनेट असेल तर त्याचं डिस्टन्स कसं डिटरमाइन करायचं, त्याचं फॉर्म्युला काय किंवा त्याची थेरी काय हे आपण बघितलं होतं. आता तुमच्यासाठी होमवर्क काय आहे, आपल्याच असणाऱ्या फिजिक्सच्या पुस्तकामध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ नंतर मेजरमेंट ऑफ मास आणि मेजरमेंट ऑफ टाइम हे गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही पाहू शकता, इझी आहे. काय डाऊट असेल तर मला कॉल करू शकता. आता टुडे वी हॅव डिस्कस अबाउट डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. तर आज आपण काय कशाबद्दल चर्चा करणार आहोत, तर डायमेन्शन्स म्हणजे काय आणि डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे काय असतं हे बघणार आहोत. ओके, तर डायमेन्शन म्हणजे काय, पर्टिक्युलर कुठलीही गोष्ट जर आपण विचारात घेतली तर त्याचं डायमेन्शन विचारात घेतो. आता डायमेन्शन आपण विचारात घेतो म्हणजे काय, तर समजा फॉर एक्झाम्पल एखादी टीव्ही असेल, एखाद्या व्यक्तीची उंची असेल, त्याच्या शरीराचं फिटनेस असेल, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशामध्ये येते, एका पर्टिक्युलर डायमेन्शन मध्ये. त्याचं लेंथ असेल, त्याचं मास असेल, त्याचं टाइम असेल. ओके, सो डायमेन्शन म्हणजे काय आणि त्याचं अनालिसिस म्हणजे काय हे आपल्याला इथं बघायचं आहे. सो द डायमेन्शन्स, व्हॉट इज द डायमेन्शन, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटी आहेत, तर त्याचं आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट आहे. ओके, आता लेंथ कशाने दाखवणार, साहजिकच कॅपिटल एल न दाखवतो. मास असेल तर ते कशाने रिप्रेझेंट करतो, कॅपिटल एम ने रिप्रेझेंट करतो. टेम्परेचर असेल तर ते कशामध्ये मोजणार, केल्विन मध्ये आपण मोजतो. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तर कशामध्ये मोजतो, मोल, MOL, मोल मध्ये मोजतो. इंटेन्सिटी ऑफ लाईट असेल तर ते आपण कशामध्ये म्हणतो, कॅन्डेला मध्ये म्हणतो. तसं या ठिकाणी असणारे जे काही डायमेन्शन्स आहेत, कुणाचे डायमेन्शन, फिजिकल क्वांटिटीचे. कुणाचे डायमेन्शन, फिजिकल क्वांटिटीचे आर द पॉवर्स. ऍक्च्युअली डायमेन्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी शब्द आलेला आहे आर द पॉवर्स. पॉवर्स मीन्स घातांक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. 10⁻⁴, 10⁻⁴, 10⁻², तसं आपण म्हणतो 5⁻², 3⁻². आता हे जे घातांक आहेत तसे ते पॉवर्स. आता पॉवर्स म्हणजे मी 10 किंवा 5 म्हटलं असं नाही, तिथं लेंथ रेस्टू असेल, मासचा घातांक असेल, टाइम रेस्टू म्हणजे घातांक. कुणाचे, टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. कुणाचे, टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स, त्याच्या रिस्पेक्ट असणारे जे फंडामेंटल युनिट्स आहेत मस्ट बी रेज्ड in order to obtain the unit of given physical quantity. त्यासाठी तर आपल्याला गिवन फिजिकल क्वांटिटीचे असणारे जे पॉवर्स आहेत की जे त्याची असणारी जी काय किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ते रेज होतात. ते काय करायचं आहे पाहतो आपण, म्हणजेच काय डायमेन्शन. आणि एकदा सांगतो, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न्ड फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड in order to obtain the unit of given physical quantity. ओके, आता याच्यामध्ये डायमेन्शन फॉर्म्युला याच्याबद्दल आपल्याला पुढे दिलेला आहे. आता काय म्हटलं डायमेन्शन फॉर्म्युला, when we represent any derived quantity. आता derived quantity म्हणजे काय, the physical quantities which depend upon many more physical quantities for their measurement are called as a derived quantity. त्याला आपण derived quantity असं म्हणतो. मग whenever we represent any derived quantity with appropriate powers. आता कोणतीही समजा एखाद्या डिराइव्ड क्वांटिटी असेल, ती आपण जर appropriate पॉवरच्या याच्यामध्ये जर दाखवत असू ऑफ सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज, देन सच एक्सप्रेशन इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. तर बऱ्यापैकी 11वी मध्ये 10वी पर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी नाहीत, डायरेक्ट 11वी असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी याच्याबद्दल शंका येऊ शकतात. पण व्यवस्थित तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. काय म्हटलंय, काही डिराइव्ड क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण काय करतो, त्याच्या ऍप्रोप्रिएट पॉवर्स मध्ये किंवा त्याच्या असणारे जे सिम्बॉल्स आहेत, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, हे जे सिम्बॉल्स आहेत
त्या फंडामेंटल क्वांटिटी त्याच्यामध्ये ते आपण रिप्रेझेंट करतो, त्यालाच म्हणायचं काय, डायमेन्शनल फॉर्म्युला. जसं की डायमेन्शनल फॉर्म्युला, हे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युला आहेत. ओके, आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, डायमेन्शन फॉर्म्युला फॉर ऑफ व्हेलॉसिटी. आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन, व्हेलॉसिटी म्हणजे काय हे आपल्याला ती माहिती आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी. ही आधी माहिती हवं तर आपल्याला काय फाइंड आउट करता येतं, व्हेलॉसिटीचा डायमेन्शन फाइंड आउट करता येतो. सो व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो देयरफॉर डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्प्लेसमेंट. कशामध्ये मेजरमेंट करतो, त्याचं एसआय युनिट काय, मीटर, बरोबर आहे. पण मोजतो कशामध्ये, लेंथ, टाइम, टी. लेंथचं एसआय युनिट जे आपण मीटर म्हणतो, बरोबर आहे. सो लेंथ मास टाइम याच्यामध्ये आपण ते जॉईन करणार. लेंथ म्हणजे L⁻1. लेंथ म्हणजे किती आहे, L⁻1. ही म्हणजे झाली काय, त्याची पॉवर which is raised to the fundamental quantity. So it is a dimension L⁻1. आता इथं मास कुठं आहे का, नाही. म्हणजे M⁻2 काय होणार आहे, 0. M⁻2 काय होणार आहे, 0. इथं हे L⁻1 आहे, तसं इथं मास आहे का, नाही. सो M⁻0. आता हे जे टाइम आहे, हे जर मी टाइम वरती घेतलं, ऍक्च्युअली टाइम कुठं आहे, डिनॉमिनेटर मध्ये, छेदामध्ये. वरती घेतलं तर काय होणार आहे, अंशामध्ये, न्यूमरेटर मध्ये येणार. याचा अर्थ तर ते आपण अंशामध्ये घेतलं तर त्याची पॉवर काय होणार आहे, -1. पॉवर काय होणार आहे, -1. सो देयरफॉर त्याचं डायमेन्शन काय होणार, L⁻1, M⁻0, T⁻−1. काय होणार डायमेन्शन, L⁻1, M नाही, M⁻0 आणि T वरती आल्यामुळे काय होणार आहे, T⁻−1. सो दिस इज द डायमेन्शन फॉर्म्युला कोणाचा, व्हेलॉसिटीचा. कसा फाइंड आउट केला आणि एकदा सांगतो. पहिल्यांदा बघा, व्हेलॉसिटी म्हणजे काय हो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट लेंथ आली, फक्त लेंथच आली. टाइम ते आलं. लेंथ म्हटलं तर L⁻1 आहे, मास कुठं आहे का, नाही. सो M⁻0. टाइम आहे, ते छेदामधले जर अंशामध्ये लिहिलं तर त्याची पॉवर काय होते, -1. सो दिस इज द डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय हे आपल्याला इथं बघायचं आहे. सो देयरफॉर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. बघा, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय हो, तर इथंच आपल्याला भेटलं L⁻1, T⁻−1. M नाही, M⁻0 आहे म्हणजे ती लिहायची गरज नाही, त्यामुळे इथं आपण लिहिलं नाही. सो व्हेलॉसिटी L⁻1, T⁻−1. आता इथं L⁻1 लिहायची गरज नाही, फक्त L लिहिलं तरी चालू शकतं. जर आणि जर त्याच्या डोक्यावरती 1 असेल तर लिहिलं नाही तरी चालेल, मात्र -1 असेल तर ते लिहिणं गरजेचं आहे. अपॉन डिस्टन्स कशामध्ये मोजणार, लेंथ मध्ये, L लिहिलं. आता हे L काय होणार आहे, त्याला कॅन्सल राहणार. काय मग कॅन्सल झालं म्हणजे L⁻0. M नाही, M⁻0 राहिले काय बघ शिल्लक, T⁻−1. सो देयरफॉर डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज L⁻0, M⁻0, T⁻−1. ओके, नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेला आहे डायमेन्शन फॉर्म्युला फॉर चार्ज. आता चार्ज म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण चार्ज, ऍक्च्युअली लक्षात घ्या, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे हे चार्ज मूव्ह होतात, म्हणून तर फॅन फिरतो, म्हणून तर इलेक्ट्रिक बल्ब चालू होतो. चार्जेस नसतील तर कोण याला फिरवणार, कोण बल्ब पेटवणार. हे चार्ज म्हणजेच नथिंग बट इलेक्ट्रॉन्स, की ज्याच्यावरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. सो देयरफॉर दिस चार्ज. आता काय फॉर्म्युला आहे चार्जचा, करंट इंटू टाइम. करंट I, टाइम T. चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम.
सो देयरफॉर डायमेन्शन ऑफ द चार्ज इज इक्वल टू करंट आय ने रिप्रेझेंट करायचा, टाइम टी ने रिप्रेझेंट करायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तुम्ही जर इथून ऑब्झर्व केलं, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना त्याचा असणारे जे सिम्बॉल्स आहेत दे आर मस्ट बी रिटन इन अ स्क्वेअर ब्रॅकेट, दे आर एक्सप्रेस्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना त्याचे जे सिम्बॉल्स आहेत ते कशामध्ये एक्सप्रेस करायचे आहेत आपल्याला, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. सो आय करंटचं सिम्बॉल आहे, टाइम टी. आता करंट आणि टी यांचं इथे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. सो आय रेस टू 1, टी रेस टू 1, लेंथ नाही, मास नाही, म्हणून 0 0. सो डायमेन्शन फॉर्म्युला इज L raised to 0, M raised to 0, T raised to 1, I raised to 1. Okay, isn't it? Okay, ठीक है. So this is the dimension of charge. What is the dimension of charge? L raised to 0, M raised to 0, T raised to 1, I raised to 1. Okay. आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेलं आहे, एक चार्ट दिलेला आहे. आता चार्ट मध्ये एक 8 फिजिकल क्वांटिटीज दिलेले आहेत, त्याचा रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला दिलेला आहे, त्याचा आपल्याला करस्पॉन्डिंग युनिट दिलेला आहे आणि त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला दिलेला आहे. आता बऱ्यापैकी डायमेन्शन फॉर्म्युला कसा ऑब्टेन झाला आहे किंवा कसा तो आहे हे आपण इथं पाहणार आहोत. फर्स्ट क्वांटिटी आहे डेन्सिटी. फॉर्म्युला माहिती पाहिजे डेन्सिटीचा. डेन्सिटी म्हणजे काय, तर मास पर युनिट व्हॉल्यूम. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला आपण, घनता. घनता म्हणजे काय, वस्तुमान भागिले आकारमान. त्या गोष्टी बेसिक गोष्टी माहिती हव्यात. सो डेन्सिटी रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. आता मास कुठे आहे, अंशामध्ये. मास कशामध्ये मोजणार, किलोग्राम मध्ये. मास कशामध्ये मोजणार, किलोग्राम मध्ये. अपॉन त्याला आपण आता इथं काय म्हणायचं, पर. पर म्हणजे छेदामध्ये काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो, मीटर क्यूब. म्हणजे याचं वाचन कसं करणार, किलोग्राम पर क्युबिक मीटर. वाचन कसं करणार, किलोग्राम पर क्युबिक मीटर किंवा किलोग्राम पर मीटर क्यूब. ओके, ठीक आहे. आता याचं डायमेन्शन कसं डिराइव्ह केलं असेल, आता डायमेन्शन याचं काय दिलं बघा, डेन्सिटीचं L raised to -3, M raised to 1, T raised to 0. ओके, L raised to -3 कुठून आलं, M raised to 1 कुठून आला, T raised to 0 का. ओके, याचा आपण शोध घेऊ. ठीक आहे, बघा आता आपल्याला इथं दिलेलं आहे काय, त्यांनी डेन्सिटी. काय दिलेलं आहे, डेन्सिटी. रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. आता याचं आपल्याला SI युनिट पण भेटलेलं. आता मास मी इथं डायमेन्शन बघा लिहितोय. मास म्हटले की काय म्हणतो बघा आपण, मास म्हटलं तर M raised to 1. मास म्हटले काय, M raised to 1 जे मास दिलेलं आहे. आता व्हॉल्यूम आहे, काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम आहे. ऍक्च्युली मास म्हटलं की फक्त लेंथ आली, व्हॉल्यूम म्हटलं तर काय आलं, सॉरी मास म्हटलं तर फक्त मास आलं, सॉरी मास म्हटलं की फक्त मास आलं. व्हॉल्यूम म्हटलं तर काय आलं त्याचं, आकारमान. आकारमान म्हणजेच काय, लेंथ क्यूब. L raised to 3. हे L raised to 3 मी वरती लिहितो. वरती कसं लिहिणार, -3. वरती कसं लिहितो, -3. टाइम काय आहे का इथं, घनतेचा टाइमचा काय संबंध आहे. सो T raised to 0. म्हणजेच हे कसे डेरिव्हेशन, कसं आपल्याला फॉर्म्युला मिळाला, डायमेन्शन फॉर्म्युला. डेन्सिटी इज इक्वल टू इन स्क्वेअर ब्रॅकेट L raised to -3, M raised to 1, T raised to 0. दॅट्स इट. कळलं का कसं लिहिलं ते. रो म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास कशामध्ये मोजणार, किलोग्राम मध्ये. त्याचा अर्थ मास एकदाच आहे म्हणून M raised to 1. आता व्हॉल्यूम मीटर. मीटर म्हणजेच लेंथ. लेंथ चा पॉवर आहे 3, L raised to 3. ही जर आपण वरती लिहिली तर काय होणार आहे, -3. आणि टाइम नाही म्हणजे T raised to 0. So this is the dimension formula of density. आता नेक्स्ट आपल्याला पुढे दिलेलं आहे ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सेलरेशन म्हणजे कशाला म्हणतो आपण, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे v/t. अगेन व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं मिळालेलाच आहे आपल्याला. व्हेलॉसिटी हे बघा, L raised to 1 आणि T raised to -1. M 0 आहे म्हणजे L आणि T raised to -1. ठीक आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ओके, आता हे कसं आपण मिळवू शकतो बघा.
सो देयरफॉर ऍक्सलरेशन ए v अपॉन टाइम. आता व्हेलॉसिटी म्हटलं की काय डायमेन्शन आपलं l⁻1 m⁻0 आणि t⁻⁻1. असं कसं डायरेक्ट लिहिलं? व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ते आपण ऑलरेडी शिकलोय l⁻1 m⁻0 t⁻⁻1. तेच इथे लिहिलं. टाइम असेल तर t⁻1. आता हा t⁻⁻1 सॉरी हा t⁻ किती आहे -1 आणि हा t⁻1 आहे. हा जर t⁻1 मी जर वरती नेला तर इथला प्लसचा काय होणार अगेन -1. काय काय केलं? व्हेलॉसिटी म्हणजे काय l⁻1 m⁻0 t⁻⁻1 हा पहिला. अगेन इथं जे टाइम t⁻+1 होतं ते जर वरती केलं तर काय होणार आहे -1. म्हणजे काय होईल l⁻1 m⁻0 t⁻2. बघा l⁻1 m⁻0 t⁻2. अशा पद्धतीने ते ऍक्सलरेशनचं डायमेन्शन आपल्याला भेटतं. काय डायमेन्शन फॉर्म्युला मिळाला? l⁻1 m⁻0 t⁻2. डायमेन्शन ऑलवेज रिटर्न इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आता नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आहे मोमेंटम. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर याची फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजेत. काय बघितलं आपण? डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय हो हे माहित पाहिजे, फॉर्म्युला माहित पाहिजे, सिम्बॉल माहित पाहिजे. ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन कशाला म्हणायचं, काय फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सिम्बॉल येतात हे आधी माहित पाहिजे, तर हे समजणार आहे. आता पुढे आहे मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे काय तर मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास m⁻1 आलं पण व्हेलॉसिटी बोला हा करेक्ट काय l⁻1 m⁻0 t⁻⁻1. करेक्ट. म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मास कशामध्ये मोजणार? किलोग्राम. व्हेलॉसिटी कशात मोजतो? मीटर पर सेकंड. इथं स्पेस दिलाय. काय स्पेस दिला इथं? इथं स्पेस कशासाठी आपण दिलाय तर कन्व्हेन्शन्स ऑफ SI युनिट मध्ये आपण हा पॉइंट शिकलेला आहे. कोणतेही सिम्बॉल ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त कॉम्बिनेशन्स असतील तर त्याच्यामध्ये आपण ते सेपरेट कसं दाखवतो तर कशाने रिप्रेझेंट करणार? हायपन किंवा स्पेस. आहे का इथं हायपन किंवा स्पेस? इथं आपण स्पेस दिलेले आहे. मास कशामध्ये मोजणार? किलोग्राम. व्हेलॉसिटी कशामध्ये? मीटर पर सेकंड. मोमेंटमचा फॉर्म्युला मोमेंटम p ने रिप्रेझेंट करायचा फॉर्म्युला mv. सो देयरफॉर मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास कशामध्ये असणार आहे? m⁻1. व्हेलॉसिटी कशामध्ये घेणार? l⁻1 m⁻0 t⁻⁻1. आता हे m⁻1 आहे इथे m⁻0 आहे. 1 + 0 1 म्हणजे फॉर्म्युला काय होईल बघा l1 m1 t⁻⁻1. l1 m1 t⁻⁻1. अशा पद्धतीने हा डिराइव्ह झालेला आहे मोमेंटम. ओके. नेक्स्ट फोर्स. काय फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मास m⁻1 आहे. ऍक्सलरेशन आत्ताच आपण बघितलं ऍक्सलरेशन l1 आणि t⁻⁻2. मास कशामध्ये? किलोग्राम मध्ये. ऍक्सलरेशन कशामध्ये? स्पेस आहे. त्यानंतर लिहिलं मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतो. आता केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच न्यूटन. म्हणजेच काय? न्यूटन. आता याचा फॉर्म्युला काय? l⁻1 m⁻1 t⁻⁻2. हे कसं आलं हे तुम्ही शोधायचं आहे. ओके. मास इंटू ऍक्सलरेशन. मास किती वेळा आहे? एकदाच आहे म्हणून m⁻1 आणि ऍक्सलरेशन इथं आहे l⁻1 t⁻⁻2 t⁻⁻2. ओके. नेक्स्ट इम्पल्स. आता इम्पल्स म्हणजे काय? तुमच्या पायाला काटा टोचला किंवा तुम्हाला कोणी चिमुटा घेतला. इम्पल्स. संवेग म्हणतो आपण. इम्पल्स कुठे जातात? इलेक्ट्रिकल सिग्नलच्या फॉर्म मध्ये जातात. कुठं? ब्रेन कडे. त्यानंतर ब्रेन तुमचं ऍक्शन घेतो त्याच्यावरती. हा काय असेल ते लागला असेल. बरोबर आहे. तेच तर हे इम्पल्स. ते इम्पल्स कशामध्ये दाखवायचं? जे. कशामध्ये रिप्रेझेंट करायचं? जे. त्याचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू टाइम. फोर्स न्यूटन मध्ये मोजायचा. टाइम सेकंदामध्ये मोजायचं. म्हणून याचं SI युनिट काय होतं? न्यूटन सेकंड. ओके ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय?
फोर्सचा फॉर्म्युला इथंच आहे, L1 M1 T-2 वाढलं काय, टाइम वाढलं, किती वाढलं, +1 न वाढलं, म्हणून इथं फक्त -2 + 1 करा, -2 + 1 फक्त -1, हे बघा -1, बाकीचं आहे असं. फोर्स झालं, हा इम्पल्स झाला. काय इम्पल्सचं डायमेन्शन, L1 M1 T-1. नेक्स्ट वर्क डन. वर्क डन म्हणजे काय, फॉर्म्युला माहित पाहिजे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कशामध्ये वर्क डन मोजायचं, जूल. वर्क डन कशामध्ये मोजायचं, जूल मध्ये मोजायचं. आता याचा फोर्सचा फॉर्म्युला आणि हे काय आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हटलं की काय आलं, लेंथ आली. फोर्सचा फॉर्म्युला ऍज इट इज L1 M1 T-2 आहे असा फोर्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे फक्त लांबी वाढली, म्हणजे याच्यामध्ये आणखीन एकाची भर, म्हणजे L2 M1 T-2 ऍज इट इज. नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी. एनर्जी, वर्क डन, दोघांचं SI युनिट काय आहे, सेम, काय, जूलच. ओके. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, ½ mv². आता हाफ हा जो शब्द, हे जे याच्यामध्ये दिलेला जो आपल्याला अल्जेब्रा आहे किंवा हाफ हे जे काही न्यूमरिकल आणि डिनॉमिनेटर पार्ट जो दिलेला आहे, डझंट मॅटर ऑन द डायमेन्शन अनालिसिस. त्याचा डायमेन्शन अनालिसिसचा काही संबंध नाही. आता महत्वाचं काय इथं, मास आणि व्हेलॉसिटी. आता मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर, याचा SI युनिट पण काय आहे, जूलच आहे. आणि याचं SI युनिट जूल असलं तर याचं असणारं जे वर्क आणि एनर्जी आहे सेम डायमेन्शन, L2 M1 T-2. सर असं कसं काय, मास एकदाच आहे M1. व्हेलॉसिटीचं इथं आपण काढलेलं आहे, हे बघा, व्हेलॉसिटी L1 आणि T-1, M नाहीच, L1 व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे L2, हे बघा L2, M नाही, मात्र इथं मास असल्यामुळे फक्त M1 आहे. इथं सुद्धा 2 न मल्टिप्लाय करायचं, T-2. कायनेटिक एनर्जी ½ mv² जूल मध्ये मोजणार. डायमेन्शन फॉर्म्युला काय, L2 M1 T-2. आणि शेवटचा आपल्याला दिलेला चार्ट मधला जो पॉइंट आहे, प्रेशर. काय आहे, प्रेशर. प्रेशर म्हणजे काय रे, अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. फोर्स किलोग्राम. फोर्स कशामध्ये, ऍक्च्युअली तुम्ही म्हणणार सर न्यूटन. ओके, फोर्स आहे केजी अपॉन एरिया. तर एरिया आपण कशामध्ये मोजणार आहे, मीटर². ओके. सो देअरफॉर याचा असणारा जो फोर्स पर युनिट एरियाचा जो काय फॉर्म्युला आहे, म्हणजेच काय, न्यूटन पर मीटर². ऍक्च्युअली इथे काय ना, न्यूटन पर मीटर². हे असं रिप्रेझेंट केलं तरी चालतं. मग आता फोर्स म्हटलं तर आपलं डायमेन्शन आहे फोर्सचं, L1 M1 T-2 आणि एरिया म्हटलं की मीटर², म्हणजेच L मध्ये बदल होणार. L2 आहे तो वरती येणार, म्हणजे 1 - 2 -1. आपला पॉइंट कोणता चाललाय, प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स म्हणजे काय, इथं आहे L1 M1 T-2. एरिया म्हणजे काय, मीटर² म्हणजेच लांबी. L2 वरती गेलं, 1 - 2 -1 म्हणजे L1 M1 आहे असं, T-2 सुद्धा आहे असं. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला. काय काय बघितलं आपण, सुरुवातीला बघितलं डायमेन्शन म्हणजे काय. डायमेन्शन म्हणजे काय म्हटलं, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे फिजिकल क्वांटिटी असणारे जे सिम्बॉल्स आहेत, त्या सिम्बॉलची असणारी पॉवर जी करस्पॉन्डिंग फंडामेंटल युनिटच्या साइन आपण काय करणार आहे, रेस करणार, म्हणजे डायमेन्शन. त्याच्यामध्ये आपण बघितलं डायमेन्शन फॉर्म्युला म्हणजे काय, तर which is represent the derived quantity with appropriate powers of symbol of the fundamental quantities. Such a expression is called dimension formula. आता डायमेन्शन फॉर्म्युला मध्ये आपण फर्स्ट बघितलं डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, L0 M0 T-1. कशामध्ये, सगळं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. त्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट बघितलं, L0 M0 T-1. त्यानंतर आपण बघितलं चार्ज, करंट इंटू टाइम. करंट I1, टाइम T-1, लेंथ नाही, मास नाही, 0 0. ओके.
त्यानंतर आपण फिजिकल क्वांटिटीज बघितल्या. डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला आहे, युनिट आहे, त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला. त्यानंतर ऍक्सलरेशन, या ठिकाणी डायमेन्शन फॉर्म्युला. असे प्रत्येक टर्मचे आपण काय बघितले, त्याचा फॉर्म्युला, त्याचं एसआय युनिट. फॉर्म्युला माहिती असेल, एसआय युनिट माहिती असेल तर आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युला ऑब्टेन करता येतो. तुम्हाला काही शंका असतील तर मला तुम्ही कॉल करू शकताय.